हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर आज ना मला डोक्याला मेहंदी लावायची. तर मी रेग्युलरली मेहंदी लावत असते आणि मी कशी मेहंदी लावते, कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकते ते तुम्हाला आज मी मेहंदीमध्ये सगळं सांगणार आहे. कारण ह्या मेहंदी लावल्यापासून माझे केस ना बऱ्यापैकी थांबायचे कमी झालेत आणि केस ना थोडेसे दाट पण झाले. तर तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने मेहंदी लावून करून तुम्हाला पण फरक जाणवेल. तर ज्यांचे कुणाचे केस गळत असतील तर नक्कीच अशा प्रकारची मेहंदी तुम्ही लावा. तर म्हटलं 1 महिना झाला माझ्या केसांना, तर म्हटलं आता थोडेसे फ्रीज दिसायले, तर म्हटलं आता मेहंदी लावा. तर म्हणलं लावताना तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करा की मी कशी मेहंदी लावते आणि माझे अगोदरचे केस कसे होते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे आणि आत्ताचे. तर असंच बघा कंटिन्यू. तर मी कशी मेहंदी मिक्स करणार आहे ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सगळं दाखवेल आणि तुम्हाला खूप हेल्पफुल व्हिडिओ ठरेल. तर तर माझे 2-3 वर्षापूर्वी केस ना खूप पातळ होते आणि गळत पण खूप होते. तर मी हे या पद्धतीने मेहंदी लावली आणि तेल पण करते मी घरीच. मेहंदी तेल हे दोन्ही मी रेग्युलरली यूज केल्यापासून माझ्या केसांना जरा बऱ्यापैकी फरक पडलाय. तर गळायचे पण बंद झालेत आणि थोडे स्मूथ सिल्की पण झालेत. नाही तर पहिला ना एवढा फ्रीज होत होता आणि गुंता पण खूप होत होता केसामध्ये. तर याच्याने थोडासा फरक आलाय. तर तुम्हाला पण येईल तर या पद्धतीने मेहंदी. तर मग आपण मेहंदी करायला मिक्स करायला सुरुवात करू आणि मी कशी मिक्स करते ते पण तुम्हाला सर्व प्रोसेस मी दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल व्हिडिओ ठरणार आहे. ज्यांचे केस खूप गळत आहेत त्यांच्यासाठी. तर नक्की हा प्रयोग करून बघा. सो चला मग. तरी ते ना मी गणपती छाप मेहंदी घेतली आहे. तर एकच पॅकेट घेतली मी, मला एकच पॅकेट लागतं मेहंदी. आणि इथे कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला. तर माझ्याकडे होता तर तो खराब व्हायला लागला, तर त्याच्यामुळे म्हटलं टाकावा कढीपत्ता. मी टाकत असते कढीपत्ता. आणि इकडे आपल्याला घ्यायचे मेथी दाणे. तर मेथी दाणे पण घेतलेत मी. इकडे ना मी गरम पाणी करायला ठेवलंय. तर मस्त फिल्टरचं पाणी, तर फिल्टरचंच पाणी गरम करायला ठेवायचंय. आणि हे फक्त 2च इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये ऍड करायचे आणि मस्त असं उकळून घ्यायचंय कलर येईपर्यंत. आणि कलर येईपर्यंत आपण याच्यामध्ये ना मिक्स करून घेऊ. तर कढीपत्ता आणि मेथीदाणा आपल्याला मस्तपैकी असा छान कलर येऊस तर पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. बऱ्याच दिवसापासून हे 2च इन्ग्रेडियंट्स मेहंदीमध्ये टाकते आणि मला बऱ्यापैकी फरक आलाय. त्याच्यामुळे मी सारखं अशी मेहंदी करून लावते. तर कढीपत्ता खूप चांगला आपल्या केसांसाठी. कढीपत्ता केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात ना विटॅमिन बी, सी, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आणि ॲमिनो ॲसिड असते, जे केस गळती थांबवण्यास मदत करते आणि केस पांढरे होण्यास रोखते. तर आणि मेथीदाणा, तर मेथीदाणा पण खूप फायदेशीर आहे. मेथीदाणा ज्यामुळे केस गळती थांबते, कोंडा पण कमी होतो आणि केस दाट आणि मऊ होतात. तर त्याच्यामुळे हे 2 इन्ग्रेडियंट्स खूप महत्त्वाचे आपल्या केसासाठी फायदेशीर ठरतात. तर तुम्ही पण कधी मेहंदी जर लावत असाल तर हे दोन्ही असं पाणी उकळून कलर येईपर्यंत पाणी उकळून चांगलं मेहंदीमध्ये आपल्याला पुढे खलवून घ्यायचं. तर बघा, पाण्याचा कलर असा चेंज होईपर्यंत उकळून घ्यायचे. सगळं अर्क दोन्हीचं त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरलं पाहिजे असं उकळून घ्यायचं आपल्याला. आणि मग आता आपल्याला मेहंदीमध्ये आपण हे खलवून घेऊ. तर मी इथे मेहंदी घेतली, एकच पॅकेट घेतली, मला एकच पॅकेट लागते. तर इथं मी आता खलून घेते. गरम पाण्यामध्येच खलून घ्यायचे. तर मिक्स करून गाठी सगळ्या बारीक बारीक असतात त्या पण सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्यात.
तर माझी मेहंदी लावून झाली आणि अशी काहीशी दिसायला लागली. तर मी माझ्या हातानेच लावत असते मेहंदी. तर आता ह्याला 1-2 घंटे ठेवते आणि मग नंतर धुतल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते केस कसे होत आहेत. तर 1-2 तासांनी मी आता धुवून टाकते. तर मी 1-1.5 तास अशी मेहंदी ठेवली आणि मग नंतर केस धुतले. तर बघा, फक्त केस धुवून मी वाळवलेत, त्याला काहीच केलं नाही मी. तर एवढे सिल्की झालेत आणि स्ट्रेट करायची आपल्याला काहीच गरज पण नाही, एवढे स्मूथ सिल्की झालेत आणि माझे केस गळत पण नाहीत. तर मी इथं फोटो टाकते, माझे 1.5 वर्ष अगोदरचे केस बघा आणि आताचे केस बघा. तर तुम्हीच बघा फरक आहे की नाही. तर फरक जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मनाने तर तुम्ही मी जसं सांगितलं मेहंदी तसं लावा, तर तुम्हाला पण फरक येईल, तुमचे पण केस गळायचे बंद होतील. तर मला तर फरक आलेला आहे. तर मी महिन्यातून 1-2 महिन्यातून एकदा तरी मेहंदी अशी लावतच असते आणि खूप असे सिल्की केस झालेत माझे. तर तुम्ही फोटोमध्ये बघू शकता माझे पहिले 1.5 वर्ष अगोदरचे केस कसे होते. म्हणजे मी कट केले होते, खूप गळायला लागले होते आणि पातळ पण खूप झाले, म्हणून मी कट करून टाकले. मग त्याच्यानंतर म्हणलं आता आपण केसांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ, मेहंदी, तेल हे सगळं व्यवस्थित टायमावर लावत जाऊ. तर मी आठवड्यातून 2दा तेल लावत असते आणि मेहंदी 2 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून एकदा लावत असते अशा प्रकारे. तर बऱ्यापैकी माझे केस गळायचे पण बंद झालेत, म्हणजे थांबलेत आणि कोंडा पण नाही आणि सिल्की पण केस झालेत. मला स्ट्रेट करायची पण गरज नाही, माझ्याकडे स्ट्रेटनर पण आहे. तर मी स्ट्रेट काय करतच नाही, धुतले केस आणि वाळवले की स्ट्रेट होऊन जातात आणि सिल्की पण होऊन जातात. आणि 1.5 वर्षात माझे बऱ्यापैकी केस लॉंग पण झालेत, वाढलेत खूप आणि थोडे हेवी पण मला वाटायला लागलेत पहिल्यापेक्षा. मी जेव्हा पातळ होते तेव्हा कट केलता आणि त्याच्यानंतर मग मी थोडी काळजी घ्यायला लागले केसांची. तर चांगले झालेत बऱ्यापैकी आणि घरचेच आयुर्वेदिक असे घरातले इन्ग्रेडियंट्स टाकून काही ना काही लावत असते तेलामध्ये किंवा मेहंदीमध्ये. तर मेहंदीमध्ये तुम्ही अशा प्रकारे मेहंदी लावा आणि माझे अगोदरचे केस बघा आणि आत्ताचे केस बघा. तर तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल हा व्हिडिओ आणि मेहंदी या पद्धतीने तुम्ही करून बघा, लावून बघा. तर चला, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल आपल्याला चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या प्रकारे मेहंदी लावून बघा, तुम्हाला पण फरक पडेल. चला मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.